कधी तुम्ही प्रेग्नन्सी विजन बोर्ड बद्दल ऐकलं का? अखंड पॉझिटिव्ह कसं राहायचं? बोर्ड म्हणजे नक्की काय? विजन बोर्ड 2. नमस्कार, मी निकिता आणि स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये. न्यू इयर आलं रे आलं की आपण लगेच काय करतो, डायरी पेन घेतो, न्यू इयर रिझोल्युशन्स लिहून काढतो किंवा विजन बोर्ड्स बनवतो किंवा आपल्याला करिअरमध्ये पुढे काय काय करायचं ते लिहून काढतो. बरोबर ना? म्हणजेच काय, आपण आपल्या डोक्यातल्या कल्पना एक तर कागद पेनवर लिहून तरी काढतो, नाहीतर पिक्चरच्या स्वरूपात ते चिटकवून तरी टाकतो. पण कधी तुम्ही प्रेग्नन्सी विजन बोर्ड बद्दल ऐकलंत का? कदाचित काही लोकांना हा टॉपिक नवीन सुद्धा असेल, काही लोकांना या बाबतीत माहिती सुद्धा असेल. पण प्रेग्नन्सीतले हे सुंदर नाजूक 9 महिने जे असतात, त्या काळात अखंड पॉझिटिव्ह कसं राहायचं? मला माझ्या बाळाचं स्वागत कसं करायचंय किंवा कुठल्या पद्धतीने करायचंय? तुम्हाला तुमच्या बाळाबाबतीत काय वाटतं? तुम्ही काय डोक्यात विचार केले? हे सगळं साकारण्यासाठी हा विजन बोर्ड खूप मदत करतो. पण या व्हिडिओमध्ये विजन बोर्ड म्हणजे नक्की काय, तो कसा बनवायचा, त्याचे फायदे काय, हे सगळं बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यात आधी समजून घ्या विजन बोर्ड म्हणजे नक्की काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विजन बोर्ड म्हणजे असा एक बोर्ड किंवा चार्ट पेपर ज्याच्यावर तुम्ही तुमची स्वप्न किंवा इच्छा किंवा काही सकारात्मक गोष्टी शब्दांच्या किंवा चित्रांच्या मार्फत चिटकवतात. आता प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, हॉर्मोनल चेंजेसमुळे कधी आपल्याला खूपच आनंद होतो, कधी खूप दुःख होतं, स्ट्रेस येतो किंवा रडायलाच येतं अगदी. त्यावेळेस असा एखादा बोर्ड जर का तुमच्या समोर असेल तर ते बघून तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं, आनंद वाटतो. त्याच्यामुळे शरीरात हॅपी हॉर्मोन सुद्धा सिक्रेट होतात आणि याचा थेट परिणाम तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळावर सुद्धा होतो. बरं, आता कार्डबोर्डवरच केलं पाहिजे असं काही नाही. विजन बोर्ड 2 प्रकारचे असतात, एक फिजिकल, एक व्हर्च्युअल. फिजिकल म्हणजे जे तुम्ही चार्ट पेपर किंवा कार्डबोर्डवर बनवतात ते, आणि व्हर्च्युअल म्हणजे कॅनवा किंवा इनशॉट असे ॲप वापरून तुम्ही जे पिक्चर कोलाज बनवतात ते. तर तुम्हाला जे कन्व्हिनियंट असेल ते तुम्ही बनवू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या बोर्डमध्ये नक्की काय काय असायला हवं? तर या 4 गोष्टी तुमच्या बोर्डमध्ये असायला. पहिली गोष्ट, तुमचा आहार आणि आरोग्य. आता प्रेग्नन्सीमध्ये चांगला आहार घेणं खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हिरव्या भाज्या, फळं, सुकामेवा किंवा चांगलं भरलेलं ताट असं सुद्धा तुम्ही चित्र लावू शकता. तुम्ही जर का प्रीनेटल योगा करत असाल किंवा मेडिटेशन करत असाल, त्याचं सुद्धा छोटंसं चित्र लावा, जेणेकरून रोज ते बघून तुम्हाला प्रेरणा मिळेल. दुसरी गोष्ट, येणाऱ्या बाळाचे स्वागत. आता तुम्ही इमॅजिन करा की तुमची डिलिव्हरी झाली आहे आणि बाळाचं स्वागत करताय घरचे. तुम्हाला रूम कशी सजलेली हवी आहे, त्याच्यानंतर एका छोट्याशा बाळाचं चित्र असेल किंवा पाळणा कसा सजलेला हवा आहे, खोली कशी सजलेली हवी आहे, कुठल्या कुठल्या खेळणी असायला हव्या आहेत, या सगळ्याचं तुमच्या डोक्यात जे इमॅजिनेशन आहे त्याचं एक चित्र बनवा आणि ते चित्रसुद्धा तुमच्या बोर्डवर चिटकवा. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे स्केच पेन घ्या आणि कार्डबोर्डवर ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहा, जसं की माझं शरीर या प्रवासासाठी परिपूर्ण आहे, माझं बाळ सुरक्षित आणि सुदृढ आहे, मी माझ्या बाळाची खंबीर आणि आनंदी आई बनणार आहे. जेव्हा तुम्ही अशा पॉझिटिव्ह गोष्टी रोज वाचतात तेव्हा तुमच्या मनातली डिलिव्हरीची भीती पूर्णपणे निघून जाते. नंबर 4, फॅमिली बॉन्डिंग. यात तुमच्या पतीसोबतचा आनंदी फोटो लावायला विसरू नका बरं का, कारण हा प्रवास दोघांचा आहे. हा फोटो तुमचं आणि तुमच्या पतीमधलं प्रेम आणि बॉन्डिंग अधोरेखित करेल. आता तुमचा विजन बोर्ड तर तयार झाला, पण तो लावायचा कुठे? विजन बोर्ड बेडरूमच्या अशा ठिकाणी लावा की सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिले तोच तुमच्या नजरेत पडेल. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी 2 मिनटं त्या विजन बोर्डकडे शांतपणे बघत राहा. त्या गोष्टी फील करा. त्या गोष्टी लवकरच तुमच्या आयुष्यात उतरणार आहेत. त्यामुळे त्या गोष्टी बघून आनंद घ्या. यालाच ते लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. या गोष्टीचा सकारात्मक फायदा आपल्या प्रेग्नन्सीमध्ये आणि आपल्या बाळावर होत असतो. मातृत्वाचा प्रवास हा निसर्गाने दिलेला एक खूप सुंदर देणगी आहे. त्यामुळे तो प्रवास चिंतेत किंवा ताणतणावात घालवण्यापेक्षा तो प्रवास तुम्ही आनंदात आणि पॉझिटिव्हिटीमध्ये घालवा. यासाठी हा विजन बोर्ड तुम्हाला नक्कीच मदत करेल. विजन बोर्डची ही कल्पना कशी वाटली? तुम्ही जर का प्रेग्नंट असाल तर हा विजन बोर्ड बनवणार का? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या नातेवाईकात किंवा मैत्रिणींमध्ये कोणी मॉम टू बी असेल तर त्यांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या, आनंदी राहा. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.